दिवसाची सुरुवात बरोबर एका गावामध्ये एक श्यामचरण नावाचा माणूस राहत होता आणि तो होडीवाला होता. दोन गाव त्या ठिकाणी होते आणि त्या दोन गावांच्या मध्ये खूप मोठी नदी होती. आणि काय दर दिवशी लोकांना ह्या गावातून त्या गावामध्ये जावं लागत असेल, कामासाठी जायचं किंवा काहीतरी खरेदी करण्यासाठी जायचं, बाजार जो भरायचा त्याच्यासाठी जायचं. आणि बरेचसे लोक त्या ठिकाणी कामाला सुद्धा जायची आणि मग सकाळी तिकडे जायचं आणि संध्याकाळी परत यायचं. आणि ह्या लोकांना इथून तिथे नेण्याचं काम श्यामचरण करत असे. आणि जे काही ते पैसे मिळायचे त्याच्यावर त्याचं घर चालायचं. असा श्यामचरण एकटाच राहत होता, त्याला दुसरं कोणी नव्हतं. पण तो नेहमी शांत राहायचा, तो नेहमी निराश असायचा, त्याच्या चेहऱ्यावर कधीही कोणाला आनंद दिसला नाही. आणि लोकांनासुद्धा त्या गावामध्ये जर त्यांनी सोडलं आणि परत जर येण्यासाठी काही वेळ असेल तर तो एका ठिकाणी शांत जाऊन बसत असे आणि कोणाबरोबर काय बोलायचं नाही. एक दिवस सहज एका माणसाने त्याला विचारलं की श्यामचरण, तू सतत का असा उदास राहतो किंवा तू कोणाबरोबर का बोलत नाही, नेहमी निराश का असतोस? आणि श्यामचरणनी सांगितलं की मला एक लहान भाऊ होता आणि आम्ही होडीतून जात असताना काहीतरी कारणामुळे तो होडीच्या बाहेर पडला, पाण्यामध्ये पडला आणि बुडून मेला. आणि मला नेहमी असं वाटतं की माझा लहान भाऊ माझ्यामुळे मेला आणि ह्या सर्व गोष्टीला मी जबाबदार स्वतःला मानतो. आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये आता मला असं काहीच चांगलं वाटत नाही. जे आहे आयुष्य मी ते तसंच घालवत आहे. आणि त्या मनुष्याने सांगितलं की बघ, ह्या नदीकडे बघ, ही नदी वाहत आहे, बघ त्यामध्ये काही कचरा आहे, त्यामध्ये काहीतरी झाडाची पानं आहेत, पण ती नदी एकाच जागी नाही आहे. जे काही पाला आहे, जो काही कचरा आहे, ती ते पुढे घेऊन निघून जाते, मागून दुसरं पाणी नवीन येतं आणि असं हे सतत पाणी वाहत आहे. कुठलंही जुनं पाणी त्याच ठिकाणी राहत नाही, तर ते वाहत असतं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असंच आहे की हे तुझे जे दुःख आहे हे सतत घेऊन त्याचा काहीही उपयोग नाही, तू ते मनामध्ये ठेवून काहीही उपयोग नाही. जे झालं ते झालं, तू बदलू शकणार नाही, परंतु ह्या पाण्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न कर. जे झालं ते वाईट होतं, परंतु ते बदलण्याचा आपण प्रयत्न केला तर ते होणार नाही आहे, परंतु ते घेऊनच पुढील जीवन तू जगण्याचा प्रयत्न कर. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा बऱ्याचदा असं होतं, आपल्याकडून काहीतरी पापं घडतात, आपल्याकडून काहीतरी चुका होतात. आपण मानव आहोत, त्यामुळे आपण बहकतो, आपल्याकडून चुका होतात. परंतु त्याच चुकांमध्ये राहून, त्याच अपराधी भावनामध्ये राहून, तेच आपण म्हणतो इंग्लिशमध्ये की गिल्टी फिलिंग्स, हेच जर आपल्या मनामध्ये घेऊन आपण आयुष्य जगत राहिलो तर आपण खरं आयुष्य कधीही जगू शकणार नाही. देवाकडे जा, पश्चाताप करा, प्रार्थना करा आणि देव क्षमा करतो. बघा, यशया संदेष्टाचं पुस्तक आहे, पहिल्या अध्यायाने 18 वचन बघा काय म्हणतं. आयझया चॅप्टर 1 and verse 18 वचनामध्ये देव बघा काय म्हणतो. परमेश्वर म्हणतो, चला आपण बुद्धिवाद करूया. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील, ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील. बघा, परमेश्वर आपल्याला, देव, आपला देव परमेश्वर, तो आपल्याला एवढं अभिवचन देत आहे. फक्त एकच बाब आहे की आम्ही पश्चाताप करा. जुनं ते होऊन गेलं, त्याकडे लक्ष देऊ नका, पुढे चाला, परमेश्वराकडे जा, पश्चाताप करा. चुकांमध्ये राहू नका, तर चुकांमधून काहीतरी शिका आणि पुढे जा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, फिलिपाईकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय आणि 13 आणि 14 वचन. फिलिपाईन्स चॅप्टर 3 and verse 13 and 14. बंधुजनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात आणले असे मानित नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जे वरील पाचारण, त्या संबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावतो.
हेच एक माझे काम आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.